बॉम्बे इंजिनियर ग्रुप खडकी पुणे यांच्यामार्फत दिनांक 4 नोव्हेंबर 2025 रोजी बॉम्बे इंजिनियर ग्रुप खडकी पुणे येथून सेवानिवृत्त झालेले अधिकारी व माजी सैनिक यांच्याकरिता माजी सैनिक आउटरीच कार्यक्रमाचे नियोजन केले आहे। माजी सैनिक आउटरीच कार्यक्रमाचा उद्देश पेन्शनधारकांना त्यांच्या कागदपत्राशी संबंधित तक्रारी आणि संरक्षण पेन्शनच्या वाटपाबाबत अभिलेख कार्यालय बॉम्बे इंजिनियर ग्रुप खडकी पुणे द्वारे PCDA P मधील मंजुरी प्राधिकरण अभिलेख कार्यालय पुणे व पेन्शन वितरण प्राधिकरण व बँका या एजन्सीच्या प्रतिनिधीसमोर सोडविणे आहे। त्याकरिता बहुउद्देशीय सभागृह जुने जिल्हाधिकारी कार्यालय सोलापूर येथे दिनांक 4 नोव्हेंबर 2025 रोजी सकाळी 9 ते दुपारी 4 वाजेपर्यंत मेळाव्याचे आयोजन केले आहे, अशी माहिती जिल्हा सैनिक अधिकारी मेजर मिलिंद कुंभार यांनी पत्रकार परिषदेत दिली। मी आपल्या सर्वांना सांगू इच्छितो की 4 नोव्हेंबरला सकाळी 9 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत माजी सैनिक, वीर पत्नी, वीर माता यांच्या पेन्शन संबंधीच्या सर्व अडीअडचणीच्या सुधारणा करण्यासाठी, अडीअडचणी सोडवण्यासाठी बॉम्बे सॅपर्स खडकी जिल्हा पुणे येथून ब्रिगेडियर ज्योती, कर्नल पाटील आणि त्यांची टीम ही जिल्हाधिकारी कार्यालय, जुने जिल्हाधिकारी कार्यालय येथील हॉलमध्ये आणि जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयामध्ये कार्यरत होणार आहेत। या कार्यक्रमामध्ये जिल्ह्यातील सर्व माजी सैनिकांनी, त्यांच्या कुटुंबियांनी येऊन त्यांच्या ECHS विषयी, कॅन्टीन विषयी, पेन्शन विषयी आणि मुलांच्या शिक्षणाविषयी, स्कॉलरशिप विषयी ज्या काही अडीअडचणी असतील, ऑन ड्युटीवरचे जे सैनिक आहेत ते सुद्धा जर सुट्टीवर असतील तर ते येऊ शकतात आणि त्यांची अडचण आम्हाला सांगू शकतात। त्याच्यामध्ये आम्ही कोर्टाची जो सेल आहे नालसा, त्यांना सुद्धा आम्ही आमंत्रित केलेलं आहे, ते सुद्धा येणार आहेत। तर कुठलाही विषय असू द्या, जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयातर्फे, जिल्हा प्रशासनातर्फे सर्व माजी सैनिकांना, त्यांच्या कुटुंबियांना नोव्हेंबर महिन्यामध्ये जो जीवन प्रमाणपत्र, लाईफ सर्टिफिकेट द्यावं लागतं, त्याची पण आम्ही व्यवस्था केलेली आहे। आणि आपण इथे दिवसभर थांबणार असल्यामुळे जेवणाची आणि राहण्याची पण आपली व्यवस्था केलेली आहे। तर सर्व जिल्ह्यातील माजी सैनिकांनी आणि शेजारी जिल्हा, उदाहरणार्थ धाराशिव, पुणे, सांगली, सातारा, कलबुर्गी, विजापूर ह्याच्या जिल्ह्यातूनही काही माजी सैनिक येण्याची शक्यता आहे। तर आम्ही सर्व पत्रकार बंधूंना विनंती करतो की त्यांनी ह्या कार्यालयाची योग्य ती प्रसिद्धी द्यावी आणि मोठ्या संख्येने माजी सैनिकांना इथे येण्यासाठी मार्गदर्शन करावे। जय हिंद।